प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। कोणतर बोललं काय ते बोललं मला माहिती आहे, कॉन्ट्रॅक्टर असतात। मग कॉन्ट्रॅक्टर उमेदवारांना किंवा नागरिकांना कॉन्ट्रॅक्टर होऊ नये का? अरे तुमच्या भोवती आजूबाजूला सगळे कॉन्ट्रॅक्टरच असतात, कोण फरक आहे? आज खासदार काय तर बोलून गेले, पण खासदारांना सांगा मागल्या वेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळेला मी तुम्हाला 17-18 कोटी तुम्हाला दिलेली विकासासाठी, ते विसरून चालणार नाही। आता तुमचे कॉन्ट्रॅक्ट तुमच्याबरोबर नाहीत का? कमिशन कोणी खाल्लं हे जर पडताळणी करायची का आपण? ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या तर जे बोलायचं आहे म्हणून मी पहिलं वाक्य वापरलं, या सभा मनोरंजनच्या नाही आहेत, ह्या सभा आता ही निवडणूक आपली विकासाची आहे आणि विकासाच्या माध्यमातून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। पण हे सगळे पक्ष एका जागी उभा राहिले माझ्या विरुद्ध। काय उद्देश होता? खाड्याला हरवायचं। खाडे हारणारा माणूस नाहीये ते सांगतो तुम्हाला, किती प्रयत्न करा, सगळे पक्ष एका बाजूनं आणि भाजप एका बाजूनं, तरी आपण 47,000 लीड केलं। 97,000चं 1,40,000 आपल्याला मतदान झालं आपल्या पक्षाचं, तर ही प्रगती आहे। आज मला हे सांगायचं आहे, ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज आत्ताचं उदाहरण घ्या, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आमच्या चुली चालतात, त्यांचा जीवनदाय चालतं, त्यांचं कुटुंब चालतं त्यावरती, हा पुण्याचा मार्ग नाहीये। आज वसंतदादांनी ज्या संस्था उभा केल्या, सगळ्या उभा केल्या, संस्था किती तुमच्या ताब्यात आहेत तेवढं तर आम्हाला सांगा। तिथले कामगार बेसोधडीला लागले, खराड साहेब इथे बसलेले, हा तिथले कामगार बेसोधडीला लागले। त्या सोनीच्या एका कारखान्याचं प्रकरण लय मोठं आहे, सोनीला चाललोय सगळ्याला, एक मोठं प्रकरण आहे होतं। आणि हे सगळं ऐकत असताना बोलायचं, टाळ्या घेतल्या झालं समाधान, माझं भाषण चांगलं झालं, मोठं झालं, टाळ्या वाजल्या, शिट्ट्या वाजल्या, म्हणून हे सभा मनोरंजनाची नाही आहे। काम केलं तर मतदान देईन मी म्हणलेलो नाहीये, हे ती रचलेलं आहे। काम थांबत नाही, विकास थांबत नाही, महाराष्ट्र थांबणार नाही आणि देश थांबणार नाही। तिथं मोदी साहेब आहेत, आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आहेत आणि तुमचा आमदार ह्या तालुक्यात आहे, तोपर्यंत विकास थांबणार नाही, हे तुम्हाला मी असं सांगतो। काहीतरी बोलायचं म्हटलं असेल, मतदान चांगलं करा, मतदान मला समजते कुणी कुठं केले मतदान, तर हे म्हटलं का मी दादागिरी केली का? दादागिरी मगाशी मग मला थोडंसं ऐकायला मिळालं की तुमची रॅली चालली होती, त्यामध्ये काहीतरी मोटरसायकल आडव्या तुळ्या मारल्या, असं झालं तसं झालं। हात जोडून विनंती करतो, ह्या गोष्टी करू नका। 10 तारखेनंतर तुमचा वाली कोण नाही। 2009 ते 2025 4 वेळा तुम्ही मला, कुणाच्या मुळे आमदार झालो नाही आणि कुणी माझ्यावर मेहरबानी केलेली नाही। मोह बदला घेतला असेल, काहीतरी माझ्यासाठी प्रयत्न केला असेल, एवढंच मला आपल्याला सांगायचं। आज ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज विकास झाला, विकास नाही झाला असं डोकं कोणी हात वर करा, मला एवढ्याचा विकास झाला नाही असं मला सांगा, कोणी हात वर करा। हे पूल बांधले, हे पूल बांधत असताना कोणाचं निवेदन घेतलं नव्हतं, टक्केवारी विकास करायचा, टक्केवारीचा विकास करणं हे माझ्या गुणधर्मात नाहीये। आज तुमचे उमेदवार आहेत त्यांनाच विचारा, त्यांनाही काम दिली 5 वर्ष, त्याची टक्केवारी कुणी खाल्ली हे पण आपण काय बोलू नका। आज मी जास्त वेळ नाहीये।